निर्दोष सुटलेले जे लोक आहेत त्यांनी अशी मागणी केली आहे का राहुल गांधी आणि शरद पवारांनी आमची माफी मागावी, कारण की हिंदवी दहशतवाद असं त्यांनी म्हटलं होतं. उलटा चोर कोतवाल को डाटे अशा स्वरूपाच्या या प्रवृत्ती आहेत. यातील एक जे आरोपी आहेत त्या स्वतःला दुर्दैवानं साध्वी म्हणून घेतात, प्रज्ञा सिंग वगैरे वगैरे काय, त्यांच्या संदर्भात जरा जाऊन त्या दवाखान्यात उपचार घेत असताना काय काय कसं कसं झालं हे जर बघितलं तर तो सभ्यतेचा भाग म्हणून या ठिकाणी बोलणं उचित नाही. मात्र ते ओपन सिक्रेट सर्वांपुढे आहे. आणि त्या एका 30 जानेवारीला महात्मा गांधींना गोळ्या घालत होत्या आणि महात्मा गांधींना गोळ्या घालतात 30 तारखेला, म्हणून भारतीय जनता पक्ष त्यांना पुढे भोपाळमधून निवडणुकीत तिकीट देतं आणि त्या निवडून येतात. निवडून आल्यानंतर मोदी जे आहेत हे त्या बॉम्बस्फोटमधले आरोपी असल्यामुळे सर्वांना नमस्कार करत 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 जातात, मात्र ते त्या प्रज्ञा ठाकूर यांना नमस्कार करत नाही. आणि त्यांना विचारलं जातं की बॉम्बस्फोटातल्या आरोपीला तुम्ही तिकीट कसं दिलं, तर ते सांगतात की माझ्या नजरेतून ते पडलेले आहेत आणि त्यांचा ते निषेध करतात. अहो, त्या बॉम्बस्फोटातले आरोपी आहे म्हणून मी त्यांच्याशी बोलणार नाही, त्यांचा निषेध करतो असे तुमचे नरेंद्र मोदीच म्हणतात. आणि तुमची दुटप्पीची भूमिका आहे, त्या दुटप्पी भूमिकेतून आज तुम्ही स्वतःला निर्दोष कसं करून घेतलं या संदर्भामध्ये फार मोठं चिंतन देशवासियांनी करण्याची आवश्यकता आहे. आणि याचा निकाल काल जरी लागला असला तरी याचा निकाल आदल्याच दिवशी लागला होता. संसदेमध्ये देशाचे गृहमंत्री बोलतानाच त्यांनी या संदर्भामध्ये कोणाला शिक्षा होणार नाही हे सांगितलंय. आणि ते सांगत असतानाच जज लोहिया यांचा मृत्यू कसा झाला हाही एक संदर्भ या निमित्ताने आठवावासा वाटतो. आणि मूळ या संदर्भामध्ये काँग्रेसकडून माफीची मागणी तुम्ही करताय, तुमची बुद्धीची कीव करावीशी वाटते. मात्र आज कुठे ना कुठे शहीद हेमंत करकरे यांची कुठेतरी आज भारतीय नागरिक या नात्यानं त्यांची दिलगिरी आणि माफी मागावीशी वाटते. हेमंत करकरेंनी ज्या यातना सहन केल्या, जो त्रास सहन केला, आणि हेमंत करकरे हा देशभक्त माणूस होता. पाकिस्तानी दहशतवाद्याच्या गोळ्या छातीत घेतलेल्या या हेमंत करकरेंना छळछळ छळणारे लोक कोण होते हा देखील एक मोठ्या चर्चेचा विषय आहे. आणि आज हु किल करकरे नावाचा